दिंड्या ज्या त्या सगळ्या पोहोचलेल्या आहेत पंढरपूरच्या दिंड्या, पण अजूनही काही लोक फिरताना दिसत आहेत। हे ते लोक आहेत की जे भीक मागून जगणारे लोक आहेत, पण त्यांनी संप्रदायाचा वेग धारण केलेला आहे आणि मग ते सांगतात गावाकडे जायची बस हुकली, अमुक झालंय, आम्हाला चहाची व्यवस्था नाही, राहिले टापटीप राहतात। पण हे संप्रदायातले लोक नाहीयेत, हे पोट भरण्यासाठी संप्रदायात आलेले आहेत। आणि तुकाराम महाराजांनी तर असं सांगितलं होतं की आम्ही शिव दर कुठ परी तुझं न घालू भीक विठ्ठला, तुला भीक नाही लागणार, भले आमच्यावर इकडे आल्यामुळे जर उपासमारीची वेळ आली तर आम्ही जंगलात जाऊन काही खाऊ, तुला नाही मागणार। म्हणजे आम्ही येण्याचं कारण पुढती हे जन न देखवे डोळ्याने येतो कळवळा म्हणून या। मी संप्रदायात आलो ते काय माझं पोट भरावं म्हणून नाही, ते जे उपाशी आहे, मनानं उपाशी आहे, ज्ञानानं उपाशी आहे, त्यांच्यामध्ये जर काही ज्ञान भरून देता आलं तर ते मी त्या पद्धतीनं करण्यासाठी आलेलो आहे।